हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? होय सर येतोय. ओके. झोपेत आहे? झोपेत नाही आहेत का जागे आहात? जागे आहे. काय ना? जागे आहे. ओके. चला, तुम्हाला ही प्रॉपर्टी माहित आहे का बघा सगळ्यांना? समजा आपण 3 पॅरलल लाईन्स अशा काढल्या, समांतर रेषा आणि 2 असे इंटरसेप्ट छेदिका काढल्या. तर मी समजा इथे नाव दिलं ए बी सी डी ई एफ. जे 9वीचे आहेत त्यांना माहीत नसणार, पण बाकीच्यांना माहीत असेल की काय असतं सांगा. सांगा की मला. ए बी डिवायडेड बाय, BC बोला की रे. बी सी is इक्वल equal टू to D हां हां divided by EF. ई एफ. 9वीच्यांना माहीत नसेल, पण नंतर तुमचं होऊन जाईल ते. तर ए बी डिवायडेड बाय बी सी इज इक्वल टू डीई डिवायडेड बाय एफ ई असतं. लक्षात आहे? हे तुम्हाला प्रूव्ह पण करून दिलं जाईल. ओके. तर याच्याबद्दल हे फक्त लक्षात घ्या 9वीच्याने. बाकीच्या 10वीच्याने हे प्रूव्ह झालेलं आहे बघा, फर्स्ट चॅप्टर मध्ये झालेलं आहे. ओके. तर समजा आपण एखादी लाईन काढली अशी, ही आपली ए बी झाली आणि इथे मी समजा सी लिहिलं आणि इथे समजा मी 2 दिलं आणि इथे 4 दिलं. तर आपलं रेशिओ असतो तो बघा, एसी डिवायडेड बाय सीबी किती असणार? काय लिहिणार आपण? 2 is to हॅलो, 4. 2/4. 2/4 लिहिणार. लक्षात आहे? किंवा आपण असं पण लिहू शकतो, हाफ. बरोबर आहे ना? 2/4 म्हणजे हाफ लिहू शकतो. लक्षात आहे? म्हणजे या रेषेला सी पॉईंट काय करतो सांगा, 1/2 ह्याच्यामध्ये काय करतो, डिवाइड करतो रेशो मध्ये. 1:2 मध्ये काय करतो, डिवाइड करतो. क्लिअर? हा, म्हणजे आज आपण काय बघणार, तर एखादा पॉइंट जर डिवाइड करत असेल एखाद्या लाईनला, तर त्याचे कोऑर्डिनेट कसे काढायचे हे आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. त्याच्यामधलं एक मी काय करतो, तर सगळं प्रूव्ह करायला जात नाही. एक सेक्शन फॉर्म्युला म्हणतात त्याला. ते प्रूव्ह करायला जात नाही, कारण तुमच्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी ते दिलेलं आहे. ओके. तर तो फॉर्म्युला मी लिहितो, डायरेक्टली लिहितो बघा. समजा रेशिओ आहे तो एम इज टू एन असेल आणि आपल्याला जर एक्स कोऑर्डिनेट काढायला सांगितला, इथे मी काय करतो, एक लाईन घेतो बघा पाहिजे तर. हा आपला समजा झाला ए झाला, हा बी झाला. ओके. आणि सी हा पॉईंट काय करतो, या लाईनला डिवाइड करतोय. ओके. आणि याचे कोऑर्डिनेट आहे ते समजा x1 आणि y1 आहे. सी चे समजा आपण कन्सिडर करूया x, y आहे आणि बी चे समजा x2, y2 आहे. लक्षात आहे ना? जर आपल्याला एक्स कोऑर्डिनेट काढायचा असेल तर आपण काय करणार आहे, तर एम इंटू एन त्याचा रेशो आहे, किंवा एम इज टू एन असं लिहू शकतो. तर मी काय करणार आहे, एम इंटू एच टू करणार आहे, x2 प्लस एन इंटू x1 डिवायडेड बाय एम प्लस एन. क्लिअर? आणि वाय कोऑर्डिनेट काढायचा झाला तर सेम करणार आहे, फक्त x2 बद्दल y2 घालणार आणि x1 बद्दल y1 घालणार अपॉन एम प्लस एन. समजतंय? 9वीचे विद्यार्थी ध्रुव आणि कोण कोण आलंय? अथर्व, ध्रुव, दर. समजतंय का? हॅलो येस ध्रुवेश, सर. अरे बोला की रे. हॅलो. हो सर. अरे मीटिंग मध्ये जॉईन होऊन झोपला की काय? ध्रुव, अथर्व, येस सर. झोपलाय नाही ना? सर समजलं. हाफ. तर इथे एम म्हणजे 1 झाला आणि एन म्हणजे आपला काय झाला सांगा, 2 झाला. तर आपण त्याचे कोऑर्डिनेट म्हणजे सी चे कोऑर्डिनेट आपल्याला दिले नसेल तर अशा प्रकारे आपण ते काढू शकतो. आता केव्हा केव्हा काय करतो सांगा, की सी हा पॉइंट ना 1:1 मध्ये डिवाइड करत असेल, 1:1 मध्ये, तर एम आणि एन ची व्हॅल्यू सेम असणार आहे. म्हणजे काय करत असेल, इक्वल याच्यामध्ये भागामध्ये डिवाइड करत असेल तर ते काय असणार सांगा, एम आणि एन ची व्हॅल्यू सेम असणार आहे. त्यामुळे हाच फॉर्म्युला मी असा लिहू शकतो, एम x2 प्लस एम बद्दल मी एन बद्दल एम घालतो, त्यामुळे आपल्याला x1 मिळणार
डिवायडेड बाय एम प्लस एम. म्हणजे काय होणार सांगा, एम जर कॉमन काढला आपण वरच्या मध्ये तर आपल्याला मिळणार x2 प्लस x1 डिवायडेड बाय 2m मिळणार, आणि एम गेला तर आपल्याला काय मिळणार सांगा, x2 प्लस x1 आणि 2. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, की सी हा काय झाला सांगा, त्याचा मिड पॉईंट असेल तर आपण अशा प्रकारे काढू शकतो. आणि वाय कोऑर्डिनेट आहे तो आपण अशा प्रकारे काढू शकतो, y2 प्लस y1 मिड पॉईंट असेल आणि 2 डिवायडेड बाय 2. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. मिड पॉईंट काढण्यासाठी हा वापरणार आहे आपण एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. आणि जर मिड पॉईंट नसेल तर त्याच्यासाठी आपण हे उदाहरण आपण घेणार तेव्हा तुम्हाला आणि बऱ्यापैकी क्लिअर होईल. ओके, तर आपण काय करूया, थोडीशी उदाहरणं घेऊया. तुमचे सगळं 9वीचं सगळं परत रिपीट होणार आहे, पण समजलं तर बरं आहे. ओके, तर पहिला प्रॉब्लेम बघा, मी दोन्ही लँग्वेज मध्ये दिलेला आहे, वाचा तुम्ही बघा. तर पी हा पॉइंट दिलेला आहे आणि ए बी आपली लाईन दिलेली आहे. समजा आपली ए बी कन्सिडर केली आणि आपल्याला काय सांगितलंय की पी हा पॉइंट 2:3 मध्ये डिवाइड करतो. जे रेशो किती आहे, हे 2 माप नाही आहे, त्याची लेंथ नाही आहे, तर रेशो आहे समजा 2:3 दिलेला आहे. मग आपण काय करणार आहे सांगा, आपल्याला रेशो दिलेला आहे म्हणजे एम इज इक्वल टू 2 आहे आणि एन इज इक्वल टू 3 आहे. आणि नंतर आपल्याला ए पॉइंट दिलेला आहे. ए पॉइंट मध्ये आपल्याला x1 x y1 आणि बी मध्ये काय दिलंय सांगा, y1 नाही सॉरी x2 y2. तर आपला x1 म्हणजे आपला -1 होणार आणि y1 म्हणजे 7 होणार, इथे 4 होणार, इथे -3 होणार. आपला फॉर्म्युला काय सांगा, x इक्वल टू m इंटू x2 प्लस n इंटू x1 डिवायडेड बाय m प्लस n. इथे चूक करायची नाही. चूक केव्हा होते सांगा, तुम्ही कुठलंही m बद्दल n बद्दल 1 n बद्दल m आणि m बद्दल n घातलं तर चूक होते बघा. तर मी काय करतो, m ची व्हॅल्यू 2 आहे इंटू x2 म्हणजे आपला काय सांगा 4 आहे, प्लस n ची व्हॅल्यू माझी 3 आहे आणि x1 ची व्हॅल्यू माझी -1 आहे, डिवायडेड बाय दोघांचे ऍडिशन 2 + 3 5. काय होतंय, 4 दूनी 8 -5 म्हणजे काय होतंय, -3 म्हणजे 5 होते. बरोबर आहे तन्मय? तन्मय बरोबर आहे का? हा, म्हणजे आन्सर काय ना त्याचं x 1 येणार आहे. आता y कोऑर्डिनेट काढूया, सेम काढायचं. फक्त मी स्टार्टिंगला फॉर्म्युला लिहितो, नंतर मी लिहित नाही, सॉरी y2 आणि n इंटू y1 डिवायडेड बाय m प्लस n. आता y2 म्हणजे आपला काय सांगा, -3 आहे, बरोबर आहे, इंटू 2 प्लस y1 आपला 7 आहे इंटू 3 डिवायडेड बाय mn आपलं मग 5 येणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय येतं, -6 प्लस 21 बरोबर आहे, डिवायडेड बाय 5. 21 - 6 केलं तर 15 येतात आणि डिवायडेड बाय 5 केलं तर आपला आन्सर 3 येतं. म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट काय झाले सांगा, आपण लिहिताना कसं लिहिणार, एक्स सॉरी कुठला पॉईंट, पी पॉईंट. पी पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असणार, एक्स कोऑर्डिनेट पहिल्यांदा लिहायचा आणि वाय कोऑर्डिनेट नंतर लिहायचा. हे आपलं काय झालं सांगा, आन्सर झालं. एकदम सिंपल आहे. फक्त हे लक्षात ठेवा, एक्स कोऑर्डिनेट कसा काढतात आणि वाय कोऑर्डिनेट कसं काढतात. समजलं सगळ्यांना? हॅलो, समजलं? हॅलो, हो सर, समजलं. ओके, मी याच्यातले सगळे सोडून बसत नाही, ते माहित लक्षात आहे ना. फक्त याच्यातलं आपण दुसऱ्यातलं 1-2 सोडूया. कुठलं सोडू सांगा, त्याच्यातलं मी कुठलं घेऊ तन्मय? दुसऱ्यातलं कुठलं घेऊ? लास्ट घ्या. लास्ट घेऊ. लास्ट घेतो. लास्ट वाचा बघा तुम्ही. त्याचं आपल्याला रेशो दिलेला आहे, तो h/1:2 दिलेला आहे. म्हणजे काय होणार सांगा, m इज इक्वल टू 1 आणि n इज इक्वल टू काय होणार आहे, 2 होणार आहे. लक्षात आहे? हे सगळं लिहायचं, परीक्षेमध्ये तुम्ही लिहा, नाहीतर चूक होते. आपण काय करणार इथे 2,6 पाहिजे तर इथे पण लिहा, म्हणजे लक्षात राहायला, म्हणजे चूक व्हायला नको. x1 आणि इथे आपलं काय दिलंय, q इज इक्वल टू -4 दिलंय. क्यूचं म्हणजे काय आलं सांगा, हे x2, y2. आता आपण x पहिल्यांदा काढूया. x मध्ये आपण m म्हणजे आपला काय झाला सांगा 1. तुम्ही इथे लिहिणार mx1 वगैरे इंटू काय करणार, इंटू x2 का x1 बोला की रे, x2 2 इंटू x1
डिवायडेड बाय 2 किती डिवायडेड बाय 2 प्लस 1 डिवायडेड बाय किती येणार 2 म्हणजे प्लस किती 1 येणार 3 येणार 3 एम प्लस एन म्हणजे 3 होणार. ओके, त्याचा आन्सर किती येते बघा -4 प्लस प्लस 4 4 किती येणार किती येणार 0 आन्सर किती 0 येणार कारण वरचा 0 होते त्यामुळे 0 झाला एक्स कोऑर्डिनेट. तसंच आपण वाय काढणार आहे. वाय इज इक्वल टू M1 इंटू y2 1 आहे प्लस एन M1 नाही हा M इंटू एक्स y2 आणि n इंटू y1 आपलं किती आहे 6 आहे डिवायडेड बाय किती होणार M प्लस एन म्हणजे किती होणार 3 3 होणार आहे. आन्सर किती येतं आन्सर किती येतं बोला की रे 12 पटकन अपॉन करा 3 की रे ते 12 12 अपॉन अपॉन 3 3 कसं आहे 12 अपॉन कसं आहे ना 3 किती 13 येत आहे 13 अपॉन 3 13 लक्षात आहे इजी आहे कठीण आहे का याच्यामध्ये कठीण आहे का इझी आहे हॅलो नाही नाही हे जमेल ना तुम्हाला 2 नंबरचा आणि 1 नंबरचा इझिली जमेल की नाही जमेल हा जमणार काय सोडून दाखवायला हा काही नाही फक्त काय घालायची X2 X1 Y1 Y2 वगैरे सगळी व्हॅल्यू घातली की तुम्हाला मिळून जाईल. तिसरा प्रॉब्लेम बघा थोडासा वेगळा आहे. इथे आपल्याला काय दिले सांगा रेशिओ विचारलेला आहे आणि जो पॉईंट डिवाइड करतो त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहे. म्हणजे आपण काय लिहिणार तर एक्स वाय ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. म्हणजे किती दिले बघा आपल्याला -1 6 दिलेलं आहे आणि एम नाही दिलाय एन पण नाही दिलाय हे आपल्याला काढायला. मग मी काय करतो सांगा एक्स परत एकदा लिहितो सगळं परत एकदा M x2 and x1 डिवायडेड बाय M प्लस एन. पण एक्स ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती आहे सांगा एक्स ची व्हॅल्यू किती आहे किती दिली आहे 1 ना एक्स ची व्हॅल्यू दिलेली -1 आहे एम ची व्हॅल्यू आपल्याला नाही दिलेली आहे. आणि काय दिलंय बघा हा आपला काय झाला सांगा X1 Y1 X2 Y2 झाला. आता X2 ची व्हॅल्यू काय झाली सांगा 6 झाली n इंटू -3 डिवायडेड बाय M प्लस एन. एवढं समजलं सगळ्यांना हॅलो हो सर इथे हो सर M आणि N दिलेलं नाही बघा म्हणजे आता मी काय करतो का क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे काय मिळणार मला -1 -n बघा कुठे माझं चुकलं तर सांगा M6n -3n बरोबर आहे का हो हॅलो सर काय चुकलंय -n ओके n ओके. आता 6m मी एका बाजूला घेतोय बघा किती होणार सांगा 7 आहे -7m होणार आणि इथे आपल्याला किती मायनस म्हणजे -2 इथे प्लस होणार म्हणजे काय होणार 2n होणार 2n होणार हो बरोबर का होय काय चुकलंय कुठे नाही सगळं बरोबर आहे ना -2 हो चुकलं ओके बरोबर आहे. मग आपण पुढे काय करतो बघा मला काय पाहिजे सर M अपॉन तिला n पण पाहिजे. मग मी काय करणार हे M आणि n या बाजूला घेतो आणि -7 आहे तो त्या बाजूला घेतो. झालं ते 3 ला पण म्हणजे -2n आहे त्याला पण मायनस साइन येणार ना चुकलं माझा तन्मय नाही चुकलं नाही आहे ते तन्मय 2 आवाज ला नाही येते हा 2 ला पण मायनस साइन येणार ना 2n कुठे आहे 2n हा हा तेच मग ते मायनस कशाला मायनस जाते ओके ओके सॉरी तुला पण मायनस आहे ना बरोबर या बाजूला किती बरोबर 2/7 रेशिओ आपल्याला मिळाले बघा 2/7. आता X1 न मिळतो Y1 न काढायची परत गरज नाही सेम येणार आहे रेशिओ समजलं हॅलो होय सर अरे बोला की रे होय शाण्या होय सर समजलं होय हो सर सर काय परत एक्सप्लेन करायला पाहिजे इथे बघा काय दिलं नाही सांगा M आणि N दिलेलं नाही रेशिओ नाही दिलेला आणि आपल्याला बाकीचं सगळं दिलंय म्हणजे कुठला पॉईंट डिवाइड करतो त्याचं एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट दिलेलं आहे फक्त मी इक्वेशन मध्ये घातलं बघा फॉर्म्युलामध्ये मी घातलं सगळी व्हॅल्यू आपल्याला काय करतं M आणि M अपॉन N पाहिजे रेशिओ म्हणजे काय लागतं M अपॉन N
एम आणि एन ची व्हॅल्यू नको आहे आपल्याला, तर एम अपॉन एन पाहिजे, रेशो पाहिजे. तो आपल्याला मिळाला 2/7 मिळाला. क्लिअर? हो सर. चला मग आपण पुढचं बघूया. बोला, नाही समजलं तर बोला. आता पुढचं काय दिलं वाचा बघा. पॉईंट पी इज द सेंटर ऑफ सर्कल अँड ए बी इज डायमीटर. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी. समजा आपण सर्कल घेतलं ना, म्हणजे सर्कल बरोबर नाही आलं, आणि आज समजा त्याचा काय दिलं आपल्याला, पी इज द सेंटर ऑफ आहे आणि हे समजा डायमीटर आहे, तर तुम्ही काय सांगू शकाल या पी बद्दल? पी बद्दल काय सांगू शकाल, या पॉईंट बद्दल काय सांगू शकाल? पटकन बोला, P पटकन बोला, जास्तीत P जास्त is सोडवता येईल आणि dividing लवकर होईल. P is लवकर झोपता पण dividing येईल तुम्हाला. P हा is dividing AB into two equal parts. हा पी P is midpoint of AB. टू इक्वल पाच, म्हणजे हा Two. काय झाला, त्याचा मिड पॉईंट झाला. आणि मिड पॉईंट साठी आपण बघितलं, काय बघितलं, x2 Y2 प्लस plus x1 Y1 upon 2. डिवायडेड बाय 2 करायचं, आणि y इज इक्वल टू काय बघितलं आपण, y2 प्लस y1 डिवायडेड बाय 2. हा मिड झाला ना, रेशो त्याचा 1:1 असणार आहे. फक्त त्याची व्हॅल्यू घाला, किती किती आहे सांगा मला पटकन. -2 प्लस 2, बरोबर. हो सर. डिवायडेड बाय 2, आणि y साठी काय बघा, 0 -3 डिवायडेड बाय 2. याची व्हॅल्यू 0 आहे ना, आणि याची आपल्याला कोऑर्डिनेट पाहिजे, तो कुठला असणार सांगा. हिचा कोऑर्डिनेट 0, -3/2. बरोबर आहे माझं, काय चुकला? 0 0 0 चुकलंय माझं बहुतेक ना, काय बरोबर आहे. -2 प्लस 2 0 होत आहे, डिवायडेड बाय 2 होत आहे, इक्वल टू आपल्याला किती दिलाय काढायचं आहे. नाही बरोबर आहे बहुतेक, बरोबर आहे ना का नाही? बरोबर आहे सर. हॅलो, बोला की रे, बरोबर आहे सर. बोला. हॅलो. बरोबर आहे सर. बरोबर आहे ना, ओके. चला नेक्स्ट नेक्स्ट बघूया आपण. हे समजलं ना सगळ्यांना? ही हा काय करतो सांगा, त्याला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो, त्यामुळे त्याचं असणार आपण तो वापरणार, x2 प्लस x1 डिवायडेड बाय 2 वापरणार. ओके. अरे बाकीच्यांचा आवाजच येत नाही कोणाचा, सगळे हे पोकळे जागा आहे ना, पोकळे पोकळे. पुढचा ऑप्शन वाचा बघा. होय. 8,9 आहे, म्हणजे आपला काय झाला सांगा, x1 आणि y1 झाला, आणि दुसरा आपल्याला पॉईंट दिला बी x2, y2, आणि आपल्याला x2 आपण लिहिणार आहे. x2 आपल्याला, सॉरी इथे काय दिलं आपल्याला, x2 म्हणजे 1 आणि 2 दिला, तर x2 म्हणजे आपला काय झाला, 2 झाला. मग मी इंटू 2 करतो, इंटू 2 प्लस n इंटू 8 डिवायडेड बाय, आपल्याला हे पण नाही दिलंय, m प्लस n नाही दिलंय. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल, k इंटू m प्लस k इंटू n इज इक्वल टू 2m प्लस 8n. बरोबर आहे? हॅलो, बरोबर आहे का? आता मी काय करतो सांगा, आपल्याला k इंटू n आणि m n, मी m एका बाजूला काढतो बघा. म्हणजे जर m एका बाजूला घेतले मी, तर काय होणार सांगा, k m या बाजूला आणले, km मायनस 2m इज इक्वल टू 8n मायनस km. त्याच्यातनं जर मी m बाहेर काढला तर मला मिळालं k मायनस 2 इज इक्वल टू n 8 मायनस k. बरोबर आहे? therefore m upon n is equal to 8 minus k divided by k minus 2. एक आपल्याला काय मिळालं, इक्वेशन मिळालं आपल्याला एक. ओके 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 का नाही? हो सर. ओके ओके. अरे बोला की रे बाबा. हो सर. ओके, आता आपण दुसरं बघूया. आणि एक आपल्याला काय मिळणार सांगा, हे आपलं के बद्दल झालं.
हा कुठला कोऑर्डिनेट मिळाला आपल्याला? एक्स मिळाला, बरोबर आहे ना. आता आपण काय करणार आहे, वाय बघणार आहे. वाय साठी आपण दिलेला आहे 7 दिलेला आहे, इक्वल टू काय देणार सांगा. एम आपल्याला दिलेला नाहीये, इंटू किती करणार y2 प्लस बोलतच नाही मलाच बोलावं लागतंय 9 डिवायडेड बाय m प्लस n. म्हणजे काय आलं सांगा 7m प्लस 7n इज इक्वल टू 2 प्लस 9n. आता आपण करूया, या बाजूला घेतले तर पाय एन झाले. बघा काय चुकलं तर सांगा मला. डिवायडेड बाय -2n, बरोबर आहे. म्हणजे काय आलं सांगा m अपॉन n इज इक्वल टू 5 माझं बरोबर आहे का? बरोबर आहे. 5/2 नाही, सॉरी 2/5. 2 बरोबर काय 2/5 येणार. n या बाजूला गेले, 5 या बाजूला आले, म्हणजे 2/5. म्हणजे m आणि n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, m डिवायडेड बाय n ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे ती आपण इथे घालू शकतो आणि इथे आपल्याला k ची व्हॅल्यू मिळू शकेल. काढतो ते k ची व्हॅल्यू, हे आपण काढलं. हे थोडंसं वेगळं आहे पण सोपं आहे, काय कठीण नाही त्याच्यामध्ये. आता आपण काय केलं सांगा, आपल्याला m अपॉन n ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2/5 आणि इक्वल टू आपण बघितलं की 8 - k अपॉन k - 2 आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 2k - 4 इज इक्वल टू 40 - 5k. 5k एका बाजूला घेतो, 7k झाले, 8×45 4. ओके, आणि हे या बाजूला घेतले तर 44 होतात डिवायडेड बाय 7. असं आन्सर येते का? काय चुकलंय माझं काहीतरी? -2 हा 5k. हा बोल ना. एक्स मध्ये बोल ना. फॉर्म्युला वापरला तेव्हा हा एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला वापरला ना, हा तेव्हा चुकलंय माझं. हा तेव्हा -2. तुम्ही x2 च्या ऐवजी y2 चा हे वापरलं, व्हॅल्यू वापरली. y2 वापरलं बघ. हा कुठे तेव्हा सांगितलं नाही मला तू. हे चुकलंय म्हणतो माझं, हे चुकलंय. ओके, हे आपण परत लिहूया. 2 मिनिट. इथे हे आपण परत लिहूया. आपल्याला 2/, हा इथे चुकलंय ते बघूया, परत बघूया आपण काय ते. अरे इथे अशाच प्रकारच्या मिस्टेक होतात छोट्या छोट्या, लक्षात आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की चुकलं तर कोऑर्डिनेट घेताना चुकलं तर सांगा मला पटकन. हा आपण काय करूया, एक्स कोऑर्डिनेट आपला k आहे, बरोबर आहे ना. m × 1 प्लस चुकलं तर सांगा n × 8 डिवायडेड बाय m प्लस n. आता बरोबर आहे? आता बरोबर आहे सर. होय सर, बरोबर आहे. ओके ओके, m 8n. आता एकत्र घेतले m तर k मायनस होणार. मगाशी -2 येत होतं, बरोबर. आणि इथे काय येते आपलं, इथे जर आपण n बाहेर काढला तर 8 - k येणार, बरोबर आहे. Therefore m upon n is equal to 8 - k डिवाइडेड बाय k - 1. म्हणजे आपलं इथे चुकलेलं. त्यामुळे इथे काय नाही, इथे 2 येणार आहे. ओके, 2 झालं तर आपलं -2 म्हणजे 42 येतं. आणि k ची व्हॅल्यू बहुतेक येते नाही, k ची व्हॅल्यू 6 येणार. k इज इक्वल टू 42 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 6. बरोबर आहे तन्मय? होय सर, आता बरोबर आहे. तन्मय होय सर, बरोबर आहे ना. ओके, हा त्याच्यामुळे आपल्याला काय विचारलंय त्याने, के ची व्हॅल्यू काढायला सांगितलेलं आहे, बरोबर आहे ना. होय सर. रिस्पेक्टिव्हली अँड फाइंड फाइंड. आणि आपला रेशो इन विच, रेशो आपण काढला, मग रेशो काढला आपण. ओके, आता आपण पुढचं बघूया. सगळ्यांना समजलं? ओके, हे तर एकदम सिंपल आहे बघा. 22, 20, 06 यांना जोडणाऱ्या मिड पॉईंटचं हे काढा. मिड पॉईंट आपलं कसं काढणार, आपण काय करतो, एक्स कोऑर्डिनेट ऍड करायचे. 22 + 0 डिवायडेड बाय 2 करायचे, 11 मिळतात. ओके, आणि दुसरा आहे तो आपल्याला काय मिळतं, 20 + 16 डिवायडेड बाय 2.
18 18 बरोबर आहे. होय सर. हा, हे आपला वाय कोऑर्डिनेट झाला आणि झाला. ओके, नंतर दुसरं पुढचं बघूया बघा. तर तुम्हाला सेंट्रॉइड म्हणजे काय ते माहिती आहे का सगळ्यांना? सेंट्रॉइड मध्य का म्हणतो, काय म्हणतो त्याला? हॅलो तन्मय, हा तन्मय काय म्हणतात हॅलो. ह्याला? सेंट्रॉइड माहिती आहे का? सेंट्रॉइड म्हणजे काय ते? होय. काय सेंट्रॉइड म्हणजे? ते ट्रायंगलचा मिड पॉइंट केला. म्हणजे हा जो आहे ना, त्याचा मिड पॉइंट आपण इथे हे केला, याचा मिड पॉइंट इथे हे केला, लक्षात आहे, आणि याचा मिड पॉइंट इथे हे केला, तर इथे आपल्याला हे मिळतं. आणि ते कायम काय करतं सांगा, ही जी हे आहे ना, हा जो पॉइंट मिळतो तो काय करतो, ह्याला मेडियनला 2:1 मध्ये डिवाइड करत असतो. 2:1 लक्षात आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड म्हणतो. क्लिअर? आणि त्याच्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एकदम सोडून दिलेला आहे, मी तो प्रूफ तुम्हाला दाखवत नाहीये, तर तुम्ही बघा, तो सोडून दिलेला आहे, कारण लक्षात आहे त्याच्यामध्ये वेळ घालूया नको. तर 2:1 मध्ये तुम्ही घातलं ना, m=2 आणि n=1 घातलं ना, की आपल्याला हा पॉईंट मिळू शकेल. लक्षात आहे. आणि त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आपण काय करतो, तर तुम्हाला व्हर्टायसिस दिलेले आहेत तिन्ही ए बी सी, तर त्याचा फॉर्म्युला काय सांगा, एक्स ऍक्सिस काढण्यासाठी x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3 करायचा, आणि y कोऑर्डिनेट काढण्यासाठी काय करायचं, y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3 करायचं, अपॉन 3 करायचं. क्लिअर? हे एकदम सिंपल आहे बघा. तुम्ही पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिना आणि नंतर काय करणार, आता मला काय सांगा, एक्स कोऑर्डिनेट काढायचं असेल तर मी काय करणार बघा, x1 हा आपला x1 झाला बघा, y1 x2 y2 आणि x3 y3. फक्त मी काय करणार, ऍड करणार आहे ते, +7 + 8 डिवायडेड बाय 3 किती येतं याचा, किती येतं सांगा की रे, पटकन सांगा, आन्सर किती येतं, अरे बोला की रे तन्मय, एवढा वेळ लागतो? 3/3 म्हणजे x किती, म्हणजे वन. किती, 1 येणार, वायचं एवढा वेळ लागतो, 8/3 8/3 का 8/3 8/3 का 9 हा 3 येतं. 3 येतं. बोटाने मोजता तुम्ही काय, अरे तन्मय, हा बोटाने मोजता असं 1 2 3 मायनस करता वगैरे काय? नाही. ओके, पुढचं काढ, हे दाखवायला पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये पुढची सेंट्रॉइडची जमणार सर, जमणार. x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3 करायचं, आणि y1 + y2 + y3 डिवायडेड बाय 3 करायचं. क्लिअर? क्लिअर समजलं सगळ्यांना हे सेंट्रॉइडचं? हो सर. पुढचं बघा, इथे दिलंय, काय दिलंय सांगा, सेम आहे बघा, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सी. आपल्याला आता सेंट्रॉइड दिलेला आहे, जी दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला x, y दिलेला आहे, नंतर ए आपल्याला दिलेला आहे x1 y1, नंतर बी दिलाय x2 y2 दिलेला आहे, आणि तिसरं आपल्याला काढायला सांगितलंय x3 y3 काढायला सांगितलंय. ओके, मग आपण काय करणार सांगा, एक्स कोऑर्डिनेट आपला किती आहे बघा, जीचा o x1 आपलं, मला बघा लिहिताना मी चुकलो तर सांगा, नंबर लिहिताना चुकलो तर सांगा मला, प्लस x3 डिवायडेड बाय 3 करायचं. 4 3 12 होतात, -12, आणि याचा आन्सर किती येतं, याचा आन्सर किती येतं, -14 + 3 किती होतं, -11 प्लस x3 होतं, म्हणजे x3 = किती येणार आहे, पटकन बोला, -12 + 11 म्हणजे किती होणार, -1. -1 होणार. ओके, तसंच आपल्याला y2 काढायचंय, नाही y3 काढायचंय. मी काय करतो, आपला सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट दिलेला आहे, y आपला किती आहे बघा, 7 आहे, -7 आहे, इज इक्वल टू
-19 + 5 + y3 डिवायडेड बाय 3. -21 होता. इथे किती येणार आन्सर? -19 + 5 -14. -14 + y3 म्हणजे किती होणार बघा? y3 = -7. -7 होणार. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? काय प्रॉब्लेम आहे? क्लिअर. म्हणजे काय दिलंय सांगा? इथे आपल्याला सेंट्रॉइड दिलाय आणि त्याच्यावर काढ. एकदम 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 सिंपल आहे बघा. ओके. नंतर नेक्स्ट बघा. A are the coordinate vertices of triangle whose centroid is find K. हे पण सेम आहे बघा. काही नाही करायचे आपल्याला. सेंट्रॉइड आपल्याला दिलेला आहे. पहिला x कोऑर्डिनेट 1 दिलाय आणि इथे आपल्याला h दिलाय. नंतर +2 -6. हा तिन्ही कोऑर्डिनेट दिले. वर्टिसेसचे कोऑर्डिनेट दिलेले आहे बघा. नाही सॉरी 6 बरोबर आहे. डिवायडेड बाय 3. त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार? h +2 - 6 डिवायडेड बाय 3 = 1 बरोबर आहे. देअरफॉर 3 = h - O ना. देअरफॉर h = 7 बरोबर. हा h ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7 आणि k ची व्हॅल्यू काढायची. k आपल्याला याचा y कोऑर्डिनेट सेंट्रॉइडचा काय दिलाय सांगा? 5 दिलाय. नंतर आपल्याला -6 +3 आणि +k करायचं आहे. डिवायडेड बाय 3 करायचं आहे. 5 3 = 15 = -3 + k. म्हणजे काय होणार? k = काय येणार आपल्याला? 18 येणार. h हे झालं, k झालं. सिंपल. आपण काय केलं सांगा? x = x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3. त्याच्यापैकी हा आपल्याला दिलेला. पहिल्यामध्ये हे दिलं नव्हतं. दुसऱ्यामध्ये काय होतं सांगा? y1 + y2 + y3. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं नव्हतं? y3 दिलं नव्हतं. ते आपण काढलं. एकदम एकदम सिंपल बघा. क्लिअर? सगळ्यांना समजलं? कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. ओके. शेवटचे जवळजवळ सेम आहेत. त्याच्यातले कुठले सोडू सांगा? मी पहिला सोडू आणि पाचवा लास्टचा सोडू? कुठला सोडू? काय तिसरा आणि याचा सोडू? पहिला आपण 10वा सोडूया. चला. 2 लाईन सेगमेंट दिलेला आहे. एक लाईन सेगमेंट दिलेला आहे AB आणि कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ट्रायसेक्शन म्हणजे काय समजा? ट्रायसेक्शन म्हणजे काय करतं? 3 भागामध्ये इक्वल भागामध्ये डिवाइड करतं. हे आपल्याला 2 पॉइंट मिळणार. त्याला मी नाव देतो C आणि D. एचं आपल्याला दिलेलं आहे. एचं किती दिलंय? 2,7 दिलाय आणि बीचं आपल्याला दिलंय -4, -8. ओके. आता मला सांगा सी पॉइंट काढण्यासाठी मला याचं एम आणि एन ची व्हॅल्यू काय असणार सांगा? हॅलो. सी पॉइंट काढायचं आहे तर सी पॉइंट हा कुठल्या रेशो मध्ये डिवाइड करतो? ए बी ला. हे सगळे इक्वल आहेत बघा. हे इक्वल टू हे इक्वल टू 1:2. 1:2 कारण सगळे सेम आहेत. 1:1 नाही. 1:2. हे 2 भाग आहेत आणि हा एक भाग आहे. मग सेम आपण तसं घालायचं. काय करायचं? सी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेटला काढायचा आहे. तर मी काय करणार सांगा? -4 × m +2 × 2 डिवायडेड बाय 1 + 2. काय झालं? 5 -1/3. बरोबर आहे? बरोबर आहे का? हॅलो. बोला की रे. हा आन्सर बरोबर आहे? काय चुकलंय माझं? काय बघा. -4 × 1 आणि 2 × 2 हो झालं. नाही चुकलंय. 0 येणार सर. 0 येणार आणि होय म्हणून सांगता की रे 0 येणार. ओके. आणि वाय कोऑर्डिनेट आपला काय येणार सांगा? -8 × 1 +7 × 2 डिवायडेड बाय 3. किती येतं? -6/3 येतं. बरोबर आहे? काय चुकलंय? हॅलो. बरोबर आहे सर.
बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट आपल्याला काय मिळाला सांगा 0,2 मिळाला सी पॉईंट. आता आपल्याला डी काढायचं असेल ना तर एकदम सिंपल मेथडने काढू शकतो. कुठला काढायचा? काय मिड करायचं? पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट हा नाहीतर तुम्ही असं 1:2:1 वगैरे करू शकाल, पण गरज नाही तसं. लक्षात येते ना? मग त्याच्यापेक्षा आपण काय करणार सांगा, सी आपल्याला मिळालेला आहे. ओके, सी आपल्याला मिळालेला आहे आणि हा आपला काय सांगा मिड पॉइंट आहे. सी बी चा तो मिड पॉइंट आहे. मग मी काय करणार, मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणार आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ डी इज इक्वल टू -4 + 0 डिवायडेड बाय 2 इक्वल टू -2 येणार आहे. आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय येणार सांगा, -3 + 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू -6 येतं. -6 म्हणजे -3 येणार. बरोबर आहे? हॅलो, समजलं? होय सर, बरोबर आहे. सगळ्यांना समजलं? हा, कारण हा बघा, हा पॉईंट काय आहे सांगा, सी पॉईंट, आणि हा डी पॉईंट घेतला आपण, तो इक्वल रेशो मध्ये डिवाइड करतो. त्यामुळे बाकीचा जरी रेशो एम इज इक्वल टू वगैरे वेगळं काय वापरण्यापेक्षा आपण काय कन्सिडर करायचा, मिड पॉईंट आहे. आणि मिड पॉईंट साठी आपला फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, x2 + x1 डिवायडेड बाय 2 y2 + y1 डिवायडेड बाय 2 झालं. ओके, आता पुढच्या पैकी मी एक कुठला तरी सोडवतो. कुठला सोडू सांगा? का दोन्ही 12. सोडवायला? दोन्ही सोडवायला पाहिजे काय एकच सोडूया? बोला. हॅलो, इथे बघा 12वा सोडवतो मी, 12th नंबर. काय दिलंय, विच डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 5 कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल. हा, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय असणार आहे, इक्वल असणार आहे. किती पॉईंट्स असणार आहे? 5 भागामध्ये, इक्वल भागामध्ये डिवाइड करत असेल तर टोटल मध्ये किती पॉईंट्स असणार आहे? 4 असणार आहे. मग मी काय घेतो, 1, 2, 3 आणि 4. ओके, मग मी काय करतो, हा पॉईंट करतो. हा आपल्याला मिळू शकेल का डायरेक्टली? नाही मिळणार ना. 1, 2, 3, 4, 5 नाही मिळणार. मधला पॉईंट आपल्याला कुठला मिळणार का? नाही, मिडल पॉईंट नाही मिळणार. बरोबर आहे ना? मग हा आपण सी धरूया, हा डी धरूया, ई आणि एफ धरूया. मला हा पॉईंट काढायचा आहे समजा, तर एम ची व्हॅल्यू किती असणार आहे आणि एन ची किती असणार आहे? काय बघायचं बघा, ह्याच्या अगोदर किती भाग आहे? 1:4. 1 आणि त्याच्यानंतर 4 आहेत, म्हणजे यांची व्हॅल्यू काय होणार आहे? 4 होणार. क्लिअर? आणि बाकीचं आपलं आपण जसं करतो तसं, एक्स इज इक्वल टू एम इंटू x2 प्लस एन. आता काय चुकलं तर सांगा, पॉईंट घेताना मी कुठले चुकवले तर सांगा बघा. 20 डिवायडेड बाय 2. बरोबर आहे? सी म्हणजे 40 होणार. आणि वाय कोऑर्डिनेट आपल्याला कसा मिळणार सांगा, 20 × 1 प्लस 4 × 10 डिवायडेड बाय 2. इथे 20 काढले बरोबर, 40 काढले बरोबर. 40 + 20 60/2 होणार, 30 मिळणार. सी आपल्याला काय मिळणार सांगा, 40, 30 मिळणार. ओके, आता आपल्याला डी काढायचं आहे, तर हे आपण नको कन्सिडर करूया, कारण आपल्याला 1 ने कॅल्क्युलेशन सोपं पडतं. त्यामुळे आपण काय करायचं, तेच कन्सिडर करून काय करायचं, काढायचं. आपण ए पॉईंट आता कन्सिडर नाही करायचा, तर आपण ए बी नाही कन्सिडर करायची सेगमेंट, तर त्याच्याबद्दल काय कन्सिडर करायचं, सी आणि बी कन्सिडर करायचं. सी आणि बी कन्सिडर केली समजा, तर डी पॉईंट मध्ये एम किती असणार आहे आणि एन किती असणार आहे? किती असणार? हॅलो, 1:3. 1:3, कारण हा एक भाग आहे आणि हे 3 भाग आहेत, म्हणजे डी काय करतो सांगा, 1:3 मध्ये डिवाइड करतो. ओके, आता आपण काढूया डी ची व्हॅल्यू काढूया. एक्स इज इक्वल टू 0 × 1 प्लस 40 × 3 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 4 होणार. सॉरी, डिवायडेड बाय 3 + 1 किती होणार आहे? मगाशी आपण बरोबर लिहिलेलं असणार आहे, काय चुकवलेलं? हॅलो हॅलो, चुकवलं लिहिलेलं. 2 + 1 केलेलं काय 2 लिहिलेलं मी डायरेक्ट? हॅलो, बहुतेक मी चुकवलेलं बहुतेक. हॅलो, सांगितलं नाही, परत एकदा बघा. हे आपलं चुकणार बघा, हा पॉईंट चुकला तर सगळेच पॉईंट चुकणार आपले. झोपेत आहे बहुतेक. काय रे,
हा पॉईंट चुकला तर सगळेच पॉईंट पुढचे चुकणार आहे. इथे काय येणार म्हणून सांगितलेलं मी तुम्हाला 4 हो, म्हणजे 4+1 नाही केलेलं बहुतेक मी. त्यामुळे x इज इक्वल टू काय येणार सांगा 0 × 1 प्लस 20 × 4 डिवायडेड बाय 5 करायला पाहिजे होतं. बरोबर आहे. हा पॉईंट किती मिळणार 16 मिळणार आणि y मला काय मिळणार 20 × 1 प्लस 10 × 4 डिवायडेड बाय 5. कारण आपण लिहिलं नाही बघा 1+4 नाही केलं मी, ते मिड पॉईंटचं 2 लिहिलेलं डायरेक्ट. 4+1 5 होता. 20 + 40 60 झाले 12. हा पॉईंट मला 16,12 मिळणार. कारण हा जर पॉईंट चुकला ना तर पुढचे सगळे तुमचं चुकणार आहे. ओके. आता दुसऱ्यासाठी आपल्याला n किती मिळते n किती मिळते हॅलो n किती मिळते 3 मिळते ना. हा 1 भाग आणि हा 3 भाग आहे. आता बघूया आपण x इज इक्वल टू 0 × 1 प्लस 16 × 3 डिवायडेड बाय 4. 16चं टेबल येतं किती बरोबर आहे. बरोबर आहे काय रे. आवाजच नाही येत आहे. होय सर. 12 × 3 डिवायडेड बाय 4 किती येतं आन्सर बघा 21 20 56 डिवायडेड बाय 4 किती येतं नाही 36 56 बरोबर आहे ना. बरोबर आहे आन्सर. बरोबर आहे काय रे तन्मय. हे बघा किती होतं 56 डिवायडेड बाय 4 येतं. 56 डिवायडेड बाय 4 म्हणजे 14 येतं. 14 म्हणजे हे आपलं झालंय. कुठला पॉईंट मिळाला आपल्याला डी मिळाला. आता आपल्याला काढायचा आहे तो ई काढायचा आहे. सेम काही कठीण नाही आहे बघा. फक्त हे चुकू नका. आपण रेशो घेतो ना तो चुकू नका. मग तुमचं सगळं बरोबर येईल. आता मी काय करतो ई घ्यायचा आहे. तर ई हा डी आणि ई बी ला कशामध्ये डिवाइड करतो. एम इज इक्वल टू किती येणार 1 येणार आणि एन इज इक्वल टू किती येणार सांगा 2 येणार. 2 हे 2 भाग आहेत बघा आणि हा 1 भाग आहे. ओके. मग मी काय करणार x इज इक्वल टू 0 × 1 प्लस काय लिहिणार 14 × 2 डिवायडेड बाय 3 येणार. 14 × 2 म्हणजे किती आले 28 झाले बरोबर. 28 बरोबर आहे. 7 हो 3 8 24 9 24 किती येतं 14 2 बरोबर आहे. ते आजलं आमचं 14 to the 28 किती येते मग आमचा 28 + 1 29/3 येणार. 29 कसं येणार +1 कसं होणार बाबा. हा ते 0 हो. मग किती येणार अच्छा 28 नाही मी चुकवलं शहाण्या. हे एक्स कोऑर्डिनेट 12 आहे की रे 12 घेतला 12 येणार ना. एक्स कोऑर्डिनेट आपण काढतोय ना बरोबर ना. हो घेतलं म्हणजे काय होणार 12 × 24 येणार म्हणजे 8 येणार. 8 ओके. आणि इथे आपलं काय येणार सांगा 20 × 1 म्हणजे 20 झाले प्लस 14 2 जा 28 डिवायडेड बाय 3 येणार. 48/3 म्हणजे किती होता 16 होता 16. आपल्याला पॉईंट काय मिळाला सांगा 8,16. हा कसा काढता येईल आपल्याला ई मिड पॉइंट नेते मिड पॉईंट काढता x2 येईल. + x1 हा इजी आहे बघा. /2 ओके 2 मिनिट. हा आपला मिड पॉईंट आहे त्यामुळे डायरेक्टली आपण काढू शकतो का x इज इक्वल टू 0 + 8 डिवायडेड बाय काय येणार 2 येणार 4 येणार आणि y इज इक्वल टू 20 + 16 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होणार आहे 18 येणार. 18 बरोबर. हा तसंच तुम्ही हे काढू शकता. हे जो हे दिलंय ना त्याच्यामध्ये काय असणार समजा ए आणि बी दिलंय आपल्याला समजा 4 भागामध्ये म्हणजे किती पॉईंट मिळणार 3 पॉइंट 3 पॉईंट असणार आणि इक्वल मध्ये. पहिल्याचा काय येणार M 1:3 येणार आहे. दुसऱ्या वेळी काय येणार सांगा मिड पॉईंट येणार ना
मिड पॉईंट येणार हा. पहिलं मिड पॉईंट येणार. हो. पहिला मिड पॉईंट कसा येणार? हा पहिला मिड पॉईंट नाही येणार. 1:3 येणार. 1:3 येणार ना हा शाण्या तन्मय. होय हो. आणि दुसरा आहे तो मिड पॉईंट येणार. तिसरा आपला काय येणार सांगा? 3:1 येणार. सर हा पण ते ए आणि बी च्या मध्ये डी येतो ना. आता तसं करू शकतो आपण. हे पहिलं काय घ्या, मग ते 1:3 घेतलं. दुसरं सी आणि बी मध्ये घ्यायचं. 1:2 काय होणार? 2 होणार आहे. असं पण होऊ शकतं. नाही तर डी तुम्ही डायरेक्टली मिड पॉईंट म्हणून काढू शकता. डी हा, काढू तेच शकता म्हणतोय. आणि डी सी पण मिड पॉईंट म्हणून काढू शकता. डी आणि बी कन्सिडर केलं तर सी हा त्याचा काय आला? सी मिड मिड पॉईंट. पॉईंट. इझी आहे बघा ते. जमेल ना? होय सर. हो सिंपल आहे. हो. सिंपल आहे. हो ओके. सर. होय हा. सर. तर एवढंच आपण संपूया बघा. आज एवढंच घेऊया 5.2 आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? लास्ट जे आपला आहे तो आपला प्रॅक्टिस सेट ना. प्रॅक्टिस सेट असतो तो आपण पुढच्या नेक्स्ट इयरला घेऊया. म्हणजे आपला उद्या नाही परवा लेक्चर असणार तेव्हा घेऊया. 9वीच्या ना कसं वाटलं? 9वीच्या ना समजलं का? ध्रुव, ध्रुवेश, अथर्व तुम्हाला हो, सर. स्लोप समजलं परफेक्ट? काय कठीण वाटलं? ओके. तर प्रॅक्टिस सेट मधले आहे ना आपण सगळी सोडत बसूया नको. जर काही वेगळी असेल तर सोडूया, चालेल ना? कारण प्रॅक्टिस सेट मध्ये जवळजवळ 22 आहेत. पण त्याच्यातली काय झाली सांगा? स्लोप रिलेटेड तुमच्या परीक्षेला नसणार आहे. माहित आहे ना? स्लोप तुम्हाला नाही आहे. हा मग त्याच्यातली थोडी जाणार आहे. आणि बाकीचे आहेत ते बघा, डिटरमाइन द वेदर गिव्हन पॉइंट्स आर कोलिनियर वगैरे तशा प्रकारची मी सोडवत नाही. जर थोडीशी वेगळी दिसली ना तर एका लेक्चर मध्ये सगळी ते आपण संपूया. लक्षात आहे? ओके. आणि पुढचा चॅप्टर आपला असणार आहे तो पुढच्या म्हणजे गुरुवारी आपला होईल एक लेक्चर कोऑर्डिनेट जॉमेट्रीवर आणि त्याच्यानंतर आपण सर्कल चालू करणार आहे. ओके. याच्यामध्ये कुणाला कठीण काय वाटलं? सोपं आहे ना एकदम? फक्त आपण मिस्टेक कशी करतो? मी मगाशी मिस्टेक करत